नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप कावळे, जी किरण स्पर्धा विश्व अकॅडमी नाशिकमध्ये आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एक दुसरा नवीन टॉपिक घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. तो म्हणजे एमपीएससी परीक्षेतल्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण बघा तर आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना इकॉनॉमिक्स मधला टॉपिक घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. जिथपर्यंत अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे तोपर्यंत विचार जर केला आपण तर भारताच्या पंचवार्षिक योजनांशिवाय भारताचं अर्थशास्त्र पूर्ण होत नाही. कारण का तर भारतातील जी डेव्हलपमेंट झाली ती 1 ते 12 योजनांमध्ये 1951 सालापासून पुढे ते 2014 सालापर्यंत ज्या एकूण 12 योजना राबवल्या गेल्यात आपल्या, या सर्व योजनांचा अभ्यास केल्याशिवाय इकॉनॉमिक्स अपूर्ण राहतं. आणि सोबतच या योजनांवरती आपल्याला 1, 2, 3 क्वेश्चन, मागच्या वेळेस तर 2, 2, 3, 3 पर्यंत क्वेश्चन गेले. कोणत्याही परीक्षेत बघा ऍटलिस्ट एक क्वेश्चन, जास्तीत जास्त 2, 3 क्वेश्चन पण येत आहेत. त्या 1 ते 12 योजनांचा आपल्याला पूर्ण आढावा पुढील या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. 2 मुद्दे येतात यामध्ये. एक तर म्हणजे आर्थिक नियोजन. भारतात पंचवार्षिक योजना तयार करण्याचं काम कुणामार्फत केलं जात होतं आणि त्यानंतर कोणकोणत्या योजना आल्या, कशा कशा त्यांचा विकास दर राहिला, काय राहिला, संपूर्ण भाग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. सुरुवात करायची आहे आपल्याला आर्थिक नियोजनापासून. आर्थिक नियोजनामध्ये जर बघाल तर आर्थिक नियोजनामध्ये सर्वात प्रथम येतं ते म्हणजे नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन आपण ज्याला म्हणतो ते प्लॅनिंग कमिशनचा भाग आपल्याला बघायचा आहे. आर्थिक नियोजन, नियोजन मंडळ. नियोजन मंडळाची स्थापना, यावरती क्वेश्चन पण आलेली. नियोजन मंडळाची स्थापना झाली होती 15 मार्च 1950 साली. ही एक असंविधानिक किंवा घटनाबाह्य संस्था होती. ही एक सल्लागार मंडळ म्हणून काम करत होती. हिची रचना जर बघितली तर रचना कशी होती? पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष होते, उपाध्यक्ष एक होते. नियोजन मंडळाचे पूर्ण काळ कामकाज बघणारा व्यक्ती कोण होती? तर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष हे पूर्ण काळ काम बघत होते. त्यानंतर काही कॅबिनेट मंत्री असायचे आणि काही अर्थतज्ञही यामध्ये समाविष्ट असायचे. यांचं काम काय होतं? तर यांचं काम जे होतं ते होतं पंचवार्षिक योजना तयार करणे. म्हणजे काय? नियोजन मंडळामार्फत पंचवार्षिक योजना या तयार केल्या जात होत्या आणि एकदा तयार केलेल्या पंचवार्षिक योजनेला परवानगी देणं किंवा मान्यता देणं हा भाग कोणामार्फत केला जात होता? तर हा भाग केला जात होता राष्ट्रीय विकास परिषदेमार्फत. या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 8 ऑगस्ट 1952 साली करण्यात आलेली होती. ही एक असंविधानिक संस्था होती. रचना जर बघाल तर 1967 पर्यंत देशाचे पंतप्रधान असायचे आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री अशी 1967 सालापर्यंत रचना होती. परंतु 1967 सालानंतर यात बदल करण्यात आला आणि तो बदल असा होता की यामध्ये पंतप्रधानांना घेण्यात आलं, सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला, सोबतच घटक राज्यांचे मुख्यमंत्री देखील घेण्यात आले, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक घेण्यात आले आणि नियोजन मंडळाचे सर्व सदस्य यामध्ये समाविष्ट करण्यात आले. म्हणजे काय? 1967 सालानंतर राष्ट्रीय विकास परिषदेचं स्वरूप बदलवलं किंवा बॉडी बदलवली गेली असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर यांचं काम काय होतं? पंचवार्षिक योजनेला मान्यता देणं. पंचवार्षिक योजनेला मान्यता देण्याचं काम कोण करत होतं? तर राष्ट्रीय विकास परिषदेमार्फत हे काम केलं जात होतं. योजनेचं परीक्षण करायचे व मूल्यमापन. योजनेचं परीक्षण करायचं आणि योजना संपल्यानंतर त्या योजनेचं मूल्यमापन करणे. म्हणजे ती सक्सेसफुल ठरली की नॉन सक्सेसफुल, आपण यशस्वी योजना किंवा अयशस्वी योजना हा भाग यामध्ये आपल्याला दिसून येत होता. म्हणजे लक्षात ठेवा, नियोजन आयोग एक वेगळं होतं आणि दुसरं होतं ते राष्ट्रीय विकास परिषद. पंचवार्षिक योजना फ्रेम तयार करणं ही जबाबदारी कुणावरती होती? तर नियोजन आयोगावरती देण्यात आली होती. तर तयार केलेल्या फ्रेमला परमिशन देणं किंवा परवानगी देणं योजनेला ही जबाबदारी वेगळ्या संस्थेवरती म्हणजेच राष्ट्रीय विकास परिषदेवरती देण्यात आलेली होती. जर 1 by 1 आपण या ठिकाणी जर बघत गेलो तर आपल्याला काही गोष्टींचा आपल्याला आढावा घेता येईल. आढावा इन द सेन्स एक एक योजना आपल्याला बघता येईल. मग आपण जर पहिल्या योजनेपासून जर सुरुवात केली तर आपल्याला याबाबतची आयडिया यायला सुरुवात होईल. पहिली योजना जी होती पंचवार्षिक योजना ती होती कालावधी 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता असं जर विचारलं प्रश्न तर 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या कालावधीमध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. मुख्य भर कशावरती होता? तर कृषी क्षेत्र. पहिली पंचवार्षिक योजना. भारत नुकता स्वतंत्र झालेला होता. स्वतंत्र होऊन 4 वर्ष झाले होते. पहिलं सरकार अस्तित्वात येणार होतं अजून त्यावेळेस. मग
मुख्य भर का तर भारतातील मॅक्सिमम जनता ही कृषी क्षेत्रात अडकलेली होती, त्यामुळे या क्षेत्राला मुख्य भर देण्यात आलेला होता. यासाठी प्रतिमान जे वापरलेलं होतं ते हेरॉल्ड अँड डोमर प्रतिमान वापरलेलं होतं. योजनेचं उपनाव काय होतं तर या योजनेचं उपनाव काय होतं, पुनरुत्थान योजना. आपल्याला इंग्रज राजवट संपली होती, भारतीय राजवट आलेली होती, भारत हा भारतीयांमार्फत चालवला जाणार होता. तर आता आपल्याला पुनरुत्थान करायचं होतं, आता आपल्याला उभं राहायचं होतं, आपली अर्थव्यवस्था आपल्याला या ठिकाणी उभी करायची होती. हा मुद्दा पण या ठिकाणी दिसून येतो. बघा, पहिल्या योजनेमध्ये मुख्य भर कशावरती, कृषी क्षेत्रावरती. योजना सुरू झाली 1 एप्रिल 1951 साली आणि 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या कालावधीसाठीची ही योजना होती. त्यानंतर उद्दिष्ट काय होतं तर दुसऱ्या महायुद्धानंतर विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेचा समतोल राखणे. दुसरं महायुद्ध 1939 सालापासून 1945 सालापर्यंत जे दुसरं महायुद्ध चाललं, यातनं भारताची अर्थव्यवस्था पण इंग्रज जरी शासन करत असले तरी अर्थव्यवस्था आपली डगमगलेली होती. तिला पुन्हा स्थिर स्थावर करणे किंवा तिचा समतोल राखणे, आपल्याकडे भाववाढ मोठ्या प्रमाणात झाली होती, ती कंट्रोलमध्ये आणणं हे महत्वाचं काम होतं. रोजगार वाढवायचे होते, कारण भारताला नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि तुमच्या अर्थव्यवस्थेत जोपर्यंत रोजगार वाढत नाही तोपर्यंत तुमची अर्थव्यवस्था ही मजबूत होत नाही. त्यानंतर चलन फुगवटा नियंत्रित करणे, चलनाचा मोठ्या प्रमाणात फुगवटा आलेला होता, तो सुद्धा नियंत्रित करणं हे सुद्धा काम या ठिकाणी करायचं असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. नंतर मग या योजनेत काय काय केलं आपण, हाती कोणकोणते प्रकल्प घेतले. हाती घेतलेले प्रकल्प जर बघाल तर या योजनेमध्ये पहिल्यांदा होता तो दामोदर खोरे प्रकल्प. या योजनेमध्ये तुम्ही जर बघाल तर दामोदर खोरे प्रकल्प घेण्यात आला हाती. कृषी क्षेत्रावरती भर द्यायचा. कृषी क्षेत्रावर भर द्यायचा म्हणजे काय तर पहिल्यांदा एक मुद्दा लक्षात घ्या की कृषी क्षेत्र जर सुधारायचं असेल तर कृषी क्षेत्र 2-3 गोष्टींमार्फत सुधारू शकतं. पहिलं म्हणजे काय तर त्या काळामध्ये जर विचार केला आपल्याला तर कृषी क्षेत्राला सिंचन व्यवस्था उपलब्ध नव्हती किंवा सिंचन उपलब्ध नव्हतं. प्रथमतः आपल्याला सिंचन उपलब्ध करून द्यावं लागणार होतं. भारतात सर्वच भागामध्ये, उत्तर भारत सोडला तर इतर भागामध्ये 12 नद्या नव्हत्या. मग धरणांची व्यवस्था करणे जेणेकरून ऍग्रिकल्चर सेक्टरला 12 पाणी उपलब्ध होऊ शकेल. म्हणून पहिल्यांदा दामोदर खोरे विकास प्रकल्प झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आला. भाकरा नांगल प्रकल्प सुरू केला, तो सतलज नदीवरती हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सुरू केला. कोसी प्रकल्प कोसी नदीवरती बिहारमध्ये सुरू केला. त्यानंतर हिराकूड योजना चालू केली, ती महानदीवरती ओरिसामध्ये ही योजना चालू करण्यात आली. आणि या बाबतीत जर तुम्ही बघाल तर एक मुद्दा दिसून येतो, या सर्व प्रकल्पांची म्हणजे काय, दामोदर खोरे प्रकल्प, भाकरा नांगल असेल, कोसी प्रकल्प असेल, हिराकूड योजना असेल, या सगळ्यांची रचना जी आहे ती कशी होती तर अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्प योजना जी होती, अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पावर आधारित होती. अमेरिकेमध्ये टेनेसी खोरे प्रकल्पावर आधारित काय करण्यात आलेलं होतं तर टेनेसी खोरे प्रकल्पावरती आधारित अमेरिकेमध्ये धरणं बांधण्यात आलेले होते. सेम प्रोजेक्ट आपण पण राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर सेंद्रिय खत कारखाना सुरू करण्यात आला होता झारखंडमध्ये. जोड्याजोडण्यासाठी लक्षात ठेवा, सेंद्रिय खत कारखाना पहिल्या योजनेमध्ये खत कारखाना आणि तो पण झारखंडमध्ये राईट नव्हत्या. त्यानंतर चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना पश्चिम बंगालमध्ये, पेरामपूर रेल्वे डबे कारखाना झारखंड. आता याच्या अगोदर काय असेल तिथे वेस्ट बेंगॉल बिहार. पेरामपूर रेल्वे डबे कारखाना तामिळनाडूमध्ये सुरू झाला. HMT हिंदुस्तान मशीन टूल या कंपनीची स्थापना बंगळुरूमध्ये करण्यात आली. हिंदुस्तान अँटीबायोटिकची पिंपरी चिंचवड येथे स्थापना करण्यात आली. समुदाय विकास कार्यक्रम 1952 साली चालू केला होता. म्हणजे काय, एकंदरीत हे 10 महत्वाचे कार्यक्रम पहिल्या योजनेमध्ये आपण हाती घेतले होते. आणि पहिल्या योजनेचं जर मूल्यमापन जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक मुद्दा दिसून येईल या ठिकाणी की पहिली योजना ही सर्व बाबतीत यशस्वी ठरली. याची कारण काय होती तर याचं पहिलं म्हणजे काय, योजना काळात अनुकूल पाऊस हा सगळ्यात महत्वाचा. आज देखील तुम्ही जर बघाल तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये GDP हा मेंटेन तेव्हाच असतो ज्यावेळेस भारतात मान्सून चांगला असतो. आजही पण मोठ्या प्रमाणात लोकसंख्या, जवळपास 64% लोकसंख्या डायरेक्टली इनडायरेक्टली आपली ऍग्रिकल्चर सेक्टरवर डिपेंडंट असल्यामुळे आपल्याला एक मुद्दा दिसून येतोय की भारतात ज्या ज्या वेळेस मान्सून अनुकूल असतोय, पाऊस अनुकूल असतोय, त्यावेळेस भारताचा GDP वाढताना दिसतो. नंतर तुम्ही दारिद्र्याचा जर विचार केला तर मॉन्टेसिंग अग्रवाल यांनी पण नंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस दारिद्र्याचा विचार केला जातो त्यावेळेस मॉन्टेसिंग अग्रवाल यांनी पण सांगितलं होतं भारतामध्ये ज्या ज्या वेळेस 1972-73 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतात जर मान्सून चांगला पडला तर दारिद्र्य कमी होतं आणि मान्सून जर खराब पडला म्हणजे पाऊस कमी पडला तर आपल्याकडे खरीप पिकाच्या हंगामामध्ये किंवा शेती हंगामामध्ये आपल्याकडे दारिद्र्य वाढताना दिसतं.
त्यानंतर योजनेची लक्ष्य छोटी होती, आपण टार्गेटच छोटी ठेवली होती. म्हणजे काय, आपण टार्गेट 2.1%, पहिलीच योजना होती, आपण 2.1% टार्गेट ठेवलं आणि टार्गेट छोटा असल्यामुळे 3.6 मिळालं. ऑब्व्हियसली तुम्ही जर एक्झाम मध्ये विचार केला की मला कंबाईन एक्झामिनेशनला जायचंय आणि कंबाईन एक्झामिनेशन मध्ये मला 30च मार्क पेपरला मिळावे किंवा 20च मिळावे आणि 20 मार्क मिळवण्याचं टार्गेट ठेवून गेल्यानंतर तुम्हाला 30 मोठे वाटू शकतात. टार्गेट जर 60चं असेल तर 65 पडणं ही बिग डील आहे. परंतु जर 20चं टार्गेट ठेवलं तर 30. आपण इथे तेच झालं होतं, 21चं टार्गेट 2.1चं टार्गेट ठेवलं, 3.6 अचीव्ह झाले. त्यात मान्सून चांगला होता आणि त्यामुळे आणखी गोष्टी सोप्या झाल्या. राष्ट्रीय उत्पन्न जवळपास भारताचं 18% वाढलं होतं. दरडोई उत्पन्न भारताचं 11% वाढलं होतं पहिल्या योजनेमध्ये आणि भारताच्या किमतीचा जो निर्देशांक आहे हा 13% कमी झाला होता. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, ही एकमेव योजना आहे आजपर्यंतच्या योजनांमध्ये किंवा भारतामधली या कालावधीमध्ये या 5 वर्षात भारताच्या वस्तूंच्या किमती 13% कमी झाल्या होत्या. अदरवाईज 1956 सालानंतर भारतात अशी कधीच परिस्थिती आली नाही, नजीकच्या काळात पण येईल असं दिसत नाही की भारताचा किंमत निर्देशांक कमी झालेला आहे. ही योजना एकमेव होती ज्यात किंमत निर्देशांक आपल्याला कमी झाल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना जर आपण बघायला गेलो तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत आपण बघा तर कार्यकाळ जो होता तो 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 या कालावधीमध्ये. मुख्य भर मात्र पहिल्या योजनेमध्ये आपण 2.1चं टार्गेट ठेवलं, 3.6चं टार्गेट अचीव्ह केलं, 1.5चं एक्स्ट्रा टार्गेट अचीव्ह झालं. आपल्याला असं वाटलं की अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये आता विकास होतोय, आता जड व मूलभूत उद्योग इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळायला हवा. आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपल्याकडे विकास होणार नाही. मग मुख्य भर कशावर होता, पहिल्याचा कृषीवरती होता, दुसऱ्याचा जड व मूलभूत उद्योगांवरती होता. प्रतिमान कोणतं वापरलं तर पीसी महालनोबिस प्रतिमान वापरलं होतं. उपनाव होतं नेहरू महालनोबिस, कारण पंडित नेहरू त्या काळातली पंतप्रधान होते. याच योजनेला भौतिकवादी योजना म्हटलं जायचं, कारण का तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं होतं म्हणून. उद्दिष्ट काय होतं तर विकासाचं उद्दिष्ट 3.6 साध्य झाल्यानंतर दुसऱ्या योजनेत मात्र आपण प्रचंड मोठं टार्गेट ठेवलं, 7.5% टार्गेट ठेवलं होतं. या योजनेला समाजवादी समाजरचनेचं तत्व आपण या योजनेमध्ये स्वीकारलं होतं. 1955च्या आवडी येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपण समाजवादी समाजरचनेचं तत्व स्वीकारलं होतं. कुठे स्वीकारलं होतं? आवडी अधिवेशन. आवडी अधिवेशन, काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये आपण हे समाजवादी समाजरचनेचं तत्व स्वीकारलं होतं. या योजनेतला जर तुम्ही भाग बघायचा म्हटला किंवा काय काय आपण प्रकल्प हाती घेतले, ऑब्व्हियसली आपण या योजना काळामध्ये काय केलं होतं तर इन्फ्रास्ट्रक्चरला, जड व मूलभूत उद्योगांना जास्त भर दिला होता. या बाबतीत जर विचार करायचा झाला तर भिलाई पोलाद प्रकल्प आपण सुरू केला होता 1959 मध्ये रशियाच्या मदतीने. नाव लक्षात ठेवा, कुणाच्या मदतीने? भिलाई पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने. रुरकेला पोलाद प्रकल्प 1959 मध्ये पश्चिम जर्मनीच्या मदतीने. दुर्गापूर पोलाद प्रकल्प 1962 आपण ब्रिटनच्या मदतीने चालू केला होता. भेल चालू केलं होतं आपण भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, भोपाळला सुरुवात केली दुसऱ्या योजनेमध्ये. खत कारखाने नांगल व रुरकेला येथे खत कारखाने सुरू केले होते दुसऱ्या योजनेमध्ये. पण तुम्ही जर बघा तर आपला मुख्य भर हा जो होता तो जड व मूलभूत उद्योगांवरती होता. त्यामुळे अलगदपणे आपण खत कारखान्यांसोबतच पोलाद कारखाने पण मोठ्या प्रमाणात चालू केले. या योजनेच्या काळात वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले. ते दुसरं औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 रोजी मांडण्यात आलं. लक्षात ठेवा, पहिलं 1948 होतं, दुसरं 1956 मांडलं. खादी व ग्रामोद्योगचा कार्यक्रम सुरुवात केला होता आपण 1957-58 साली. सोबतच सघन कृषी जिल्हा कार्यक्रम IADP इंटिग्रेटेड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो, तो 1960-61 मध्ये आपण सुरू केला होता. एकंदरीत म्हणजे काय, भौतिकवादी योजना होती त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लोह पोलाद उद्योग आपण सुरूच केली होती या योजनेमध्ये. सोबतच भेल इथे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेडचा कारखाना सुरू केला, खत कारखाने पण सुरू केले होते, औद्योगिक धोरण पण स्वीकारलेलं होतं. मग एवढं सगळं केल्यानंतर योजनेचं जर आपण मूल्यमापन करायला गेलो तर दुसऱ्या योजनेच्या काळामध्ये वाढीचा दर आपण 7.5%चा टार्गेट कितीचं ठेवलं होतं? टार्गेट होतं 7.5%. ज्याला आपण असं म्हणा तुम्ही लक्ष कितीचं होतं? लक्ष होतं 7.5%. साध्य किती झाला? 4.1%. मग योजना अयशस्वी ठरली. आकडेवारीच्या जोरावरती जरी योजना अयशस्वी, टार्गेटपेक्षा लक्ष जरी अचीव कमी झालेलं असलं, लक्ष्यापेक्षा साध्य जरी कमी असलं
तरी सुद्धा एक मुद्दा लक्षात घ्या की पहिल्या योजनेमध्ये आपण 3.6 टार्गेट्स अचीव्ह केलं होतं आणि दुसरीमध्ये आपण 4.1. म्हणजे काय, इथे पण 0.5 ने ऍक्च्युअल मध्ये वाढे, परंतु आपण टार्गेट मोठं ठेवलं होतं, त्या तुलनेमध्ये विचार केला तर योजना अयशस्वी दिसून येते आपल्याला. त्यानंतर पोलाद उद्योगात मोठी वाढ झाली. समाजवादी समाज रचनेचं उद्दिष्ट गाठण्यात आपल्याला अपयश आलं. आलेल्या अडचणी काय होते या दुसऱ्या योजनेमध्ये? पहिलं म्हणजे सुएझ कालव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सुएझ कालव्यामधनं जहाजांना जाऊ दिलं जात नव्हतं, त्यामुळे व्यापार मंदावला होता. याच काळामध्ये 2-3 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे मान्सूनची कमतरता झाली. मागच्या काळात आपण बघितलं, जर मान्सून कमी पडलं तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी येतात आणि परकीय चलन साठ्याच्या बाबतीत आपल्याकडे घट झाली. त्याचं कारण होतं आपली अर्थव्यवस्था कॉम्पॅक्ट होती. आपल्याकडे एलपीजी धोरण तोपर्यंत स्वीकारलेलं नव्हतं, खौजा धोरण स्वीकारलेलं नव्हतं. त्यामुळे भारतात परकीय चलन यायला, सुएझ कालव्यामुळे व्यापार पण होईना आणि इतर लोक इन्व्हेस्ट करत नव्हते. त्यामुळे भारतामध्ये परकीय चलन साठ्याची घट निर्माण झाली आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो 13% किंमत निर्देशांक कमी झाला होता, या योजनेत मात्र 30% किंमत निर्देशांक वाढलेला दिसतो. लक्षात ठेवा, हे या योजनेचं मूल्यमापन म्हणजे 7.5चं टार्गेट ठेवलं आणि अचीव मात्र तेवढं झालेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना जर बघायची झाली तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत 61 पासून नंतर 1 एप्रिल 1961 ला तिसरी पंचवार्षिक योजना 31 मार्च 1966 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती. मुख्य भर परत एकदा जड व मूलभूत उद्योगाबद्दल दुसऱ्या योजनेत होते. त्याचा कल थोडासा बदलवला आणि बदलवून कल आपल्याला कुठे आणला गेला तर तो कृषीवरती परत आणला गेला आणि मूलभूत उद्योगांकडे पण वळवण्यात आला. प्रतिमान यावेळेस वापरलेलं होतं पीसी, महालनोबिस आणि सुकुमार चक्रवर्तीपर्यंत प्रतिमान पण म्हणतात त्याला. योजनेचे उद्दिष्ट काय होते? आर्थिक वाढ यावेळेस मात्र 7.5% ऐवजी 5.6% साध्य करण्याचं ठरवलं. आपल्याला स्वावलंबी बनायचं होतं, कारण का तर आपला खूप जास्त पैसा अन्नधान्यावरती किंवा इतर वस्तू इम्पोर्ट करण्यावरती खर्च होत होता. आपल्याला रोजगार निर्मिती करायची होती आणि संधीची समानता करायची होती, तर सर्व समाजातील घटकांना संधी मिळाली पाहिजे हे तत्व आपल्याला या ठिकाणी स्वीकारायचं होतं. या योजनेतील स्थापन झालेल्या संस्था जर तुम्ही बघा तर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झालेल्या संस्था या भारतीय अन्न महामंडळ एफसीआय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची 1965 साली स्थापना झाली. जोड्या जुळवायला विचारले गेले विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर कृषी मूल्य व किमती आयोग स्थापन झाला, एफआरपी ज्याला आपण म्हणतो तो 1965. पहिले अध्यक्ष होते प्रोफेसर दांतवाला. हा प्रश्न पण विचारला गेलेला आहे, लक्षात असू द्या की कृषी मूल्य आयोगाची स्थापना, कृषी मूल्य व किमती आयोगाची स्थापना 1965 साली झाली. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? प्रोफेसर दांतवाला. आयडीबीआय व युटीआय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया व युनियन ट्रस्ट इंडिया यांची स्थापना 1964 साली झाली. जोड्या जुळवण्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर या योजनेतील घटना जर बघाल तर या योजनेत मात्र 2-3 अडचणी आल्या आपल्यासमोर. पहिली अडचण जी होती ती म्हणजे 1962 साली आपल्याला चायना बरोबर युद्ध करण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संपूर्ण इतिहासात जर बघाल तर पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर ज्यावेळेस जागतिक लेवलवरती 2 गट पडत होते, रशियाचे फॉलोअर्स वेगळे पडत होते, अमेरिकेचे फॉलोअर्स वेगळे पडत होते. या कालावधीमध्ये पंडित नेहरूंनी अलिप्ततावादी राष्ट्रगटाची स्थापना करून एक मोठं युनियन उभं केलं होतं, असं आपण म्हणू शकतो. देशांचा गट उभा केला होता. परंतु 1962 साली ज्यावेळेस चायनाने आपल्यासोबत युद्ध पुकारलं त्यावेळेस मात्र या युद्धामध्ये आपल्याला हार पत्करावी लागली होती. सोबतच 1962 साली नंतर 1965 साली आपण पाकिस्तान सोबत युद्ध केलं. पाकिस्तान सोबत केलेलं हे दुसऱ्यांदा युद्ध होतं. 1948 साली पहिल्यांदा, 1965 साली दुसऱ्यांदा युद्ध. इथं मात्र आपण पाकिस्तानला आपण हरवले. पाकिस्तान सोबत 4 युद्ध केली, 4ही युद्धात पाकिस्तानला आपण हरवलेले. त्यानंतर अडचण झाली 1965-66 ला परत दुष्काळ पडला. म्हणजे 62 ला युद्ध केलं, योजना चालू झाली 1961 ला, 62 ला युद्ध, 65 ला युद्ध, 65-66 ला दुष्काळ. जर 3 वर्ष आणि आपल्याला माहिती जर युद्ध परिस्थिती असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, युद्धजन्य परिस्थितीच्या कालावधीमध्ये देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी डिक्लेअर असते आणि या कालावधीमध्ये सर्व योजनांवरील जो पैसा किंवा खर्च आहे हा खर्च युद्ध परिस्थिती किंवा तिकडे वळवला जातो, युद्धावरती खर्च केला जातो. ऑटोमॅटिकली योजना बंद पडल्या की विकास दर खाली येणं अतिसाहजिक असणार. त्यानंतर या बाबतीत जर बघायचं झालं तर योजनेचे मूल्यमापन जर करायचं म्हटलं तिसऱ्या योजनेचं तर सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आतापर्यंतची संपूर्ण अयशस्वी योजना. जर तुम्हाला विचारलं संपूर्ण सर्वाधिक अयशस्वी योजना कोणती तर तिसरी योजना सर्वाधिक अयशस्वी ठरली. आपलं टार्गेट जे 4.1 आपण लास्ट योजनेमध्ये अचीव्ह केलं होतं, इकडे आपलं विकास दर राष्ट्रीय उत्पन्न 4.2 ने कमी झालं, वाढण्याऐवजी आपण 5.6चं टार्गेट ठेवलं, 4.2 ने आपण खाली आलो.
भारतीय अर्थव्यवस्था कशी बनली, दिवाळखोर बनली. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पैसे राहिले नाही. मग काय करायचं असं विचार असताना आता पुढची योजना लगेच चौथी पंचवार्षिक योजना सुरू करणं इम्पॉसिबल होतं. कारण का, तर आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते, आपली अर्थव्यवस्था गरीब होती. मग योजनेतला पहिली सुट्टी देण्यात आली की योजना सुरू करायची नाही. 1966 साली लगेच योजना सुरू केली गेली नाही. 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 या 3 वर्षासाठी योजनेला सुट्टी दिली गेली आणि या कालखंडात सरकारने 3 वार्षिक योजना राबवली. विद्यार्थी मित्रांनो, पहिली वार्षिक योजना आपण ज्याला म्हणू शकतो, तर पहिली वार्षिक योजना जी होती ती 1966-67 मध्ये राबवली. परत एकदा दुष्काळ पडला, प्रॉब्लेम क्रिएट झाला. मात्र हा दुष्काळ जो पडला तो उत्तर भारतात पडलेला नव्हता, दक्षिण भारत किंवा मध्य भारतात जास्त प्रमाणात होता. मात्र 1966च्या खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण सरकारने हरित क्रांती, लक्षात ठेवा हरित क्रांतीवरती क्वेश्चन येऊ शकतो. एम एस स्वामीनाथनचं यावर्षी निधन झालेले. एम एस स्वामीनाथनांना नोबेल पारितोषिक भारतरत्न पारितोषिक पण देण्यात आलेले. त्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे हरित क्रांती. तर 1966च्या खरीप हंगामामध्ये आपण हरित क्रांतीचा स्वीकार केला. 6 जून 1966ला रुपयाचा आपण 36.5% अवमूल्यन केलं. का, तर रुपयाचं अवमूल्यन केल्यामुळे जागतिक मार्केटमध्ये आपल्याकडे आयात वाढण्याऐवजी आयात कमी होईल आणि निर्यात जास्त होईल आपली, यासाठी रुपयाचं अवमूल्यन केलं. मग पहिली वार्षिक योजना संपली. पुढची दुसरी वार्षिक योजना सुरू करण्यात आली. दुसरी वार्षिक योजना 1967-68 मध्ये राबवली. आर्थिक सुधारणा घडून आणली. पुरेसा मान्सून व हरित क्रांतीमुळे अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन वाढलं आणि 32% अन्नधान्य उत्पादन वाढलं दुसऱ्या वार्षिक योजनेमध्ये 1967-68 मध्ये. हा सगळा परिपाक चालू असताना मग तिसरी वार्षिक योजना जर बघितली आपण, तर तिसरी वार्षिक योजना 1968-69 मध्ये राबवली. अन्नधान्य उत्पादनासोबतच अन्नधान्य उत्पादनाच्या किमती सुद्धा स्थिर झाल्या. अन्नधान्य उत्पादनाच्या किमती स्थिर झाल्या. व्यवहार तोल जो होता आपला तो सुधारला आणि याचमुळे चौथी योजना सुरू करण्यासाठी आपल्याकडे अनुकूल परिस्थिती राहील. याला स्नेहावलोकन करणं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, 1966 साली आपली अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली होती. लगेच पुढची योजना चौथी योजना चालू करून योजनेत काहीही पैसा नसताना काय करणार हा मुद्दा समोर असताना सरकारने सिंहावलोकन केलं. सरकार 2 पावलं मागे आलं. आपल्या आर्थिक सुधारणांच्या मुद्द्यावरती वार्षिक लेवलवरती काय प्लॅन करता येतील ते राबवले गेले आणि या प्लॅनिंग मधनं आपल्याकडे कशी डेव्हलपमेंट घडून आणता येईल तो विचार केला गेला आणि 3 वार्षिक योजना राबवून आपण काय केलं, तर 3 वार्षिक योजना राबवून आपण आपली अर्थव्यवस्था सुधारून घेतली आणि चौथ्या अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी आपल्याला जे काही पैसे लागणार होते, जे काही आपल्याकडे फंड लागणार होता, तेवढा कलेक्ट झाल्यानंतर आपण चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्याचा प्लॅन करायला लागलो. या काळात जर हरित क्रांतीचा विचार कराल तुम्ही, तर हरित क्रांतीचे जागतिक जनक कोण आहे, तर जागतिक जनक नॉर्मन बोरलॉग आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन आणि जी सुब्रमण्यम आहेत. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना म्हटलं जातं आणि अण्णासाहेब शिंदे यांना म्हटलं जातं. हा छोटा रेट आहे. कृषी मुद्दा ज्यावेळेस आपण बघणार आहे, कृषीमध्ये आपण हरित क्रांती संपूर्णतः बघणार आहोतच. त्यानंतर मग चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्याचं ठरलं. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत जर बघाल तर कालावधी होता 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. 69 ते 74 या कालावधीमध्ये चौथी पंचवार्षिक योजना स्वावलंबनावर भर देण्यात आला की नाही, आता आपल्याला इंडिपेंडंट व्हायचंय. आपण जास्त प्रमाणात, कारण का डिपेंडंट राहिल्याने आपल्याकडे परकीय व्यापारामध्ये आपला व्यापार तोल बिघडतो, आपल्याकडे आयात जास्त होते, निर्यात कमी होते. यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या आपणच बनवायच्या. घोषवाक्य काय होते योजनेचं, स्थैर्यासह आर्थिक वाढ करायची, स्थैर्य ठेवून आर्थिक वाढ करायची. घोषणा केली होती 19 मार्च 1971 मध्ये. गरिबी हटवची घोषणा कोणत्या योजनेची होती, तर चौथ्या योजनेमध्ये होती. प्रतिमान वापरलेलं होता ॲलन मान आणि अशोक रुद्र. आराखडा तयार केला होता धनंजयराव गाडगीळ यांनी आणि योजनेचं उपनाव होतं गाडगीळ योजना. कोणत्या योजनेचं उपनाव गाडगीळ योजना होतं, तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचं नाव गाडगीळ योजना होतं. या योजनेचे उद्दिष्ट काय होते, या योजनेचे उद्दिष्ट जर बघायचे झाले, पहिलं जे महत्वाचं उद्दिष्ट होतं ते होतं स्वावलंबी व्हायचं, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ करायची आणि समतोल प्रादेशिक विकास करायचा. कारण का, भारतात समतोल प्रादेशिक विकास होणं खूप गरजेचं आहे. भारत हा काही एकसारखा देश नाही. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा तुम्ही इकडनं किंबितू पासून गेलात भुवरमाटापर्यंत, तर भारताच्या
पूर्व पश्चिम टोक असू द्यात किंवा उत्तर दक्षिण टोक असू द्या, भरपूर मोठ्या प्रमाणात जॉग्राफिकल डिफरन्स दिसून येत आहेत आपल्याकडे, खूप डायव्हर्सिटी. मग हा विकास होत असताना डोंगराळ भागाचाही तेवढाच विकास झाला पाहिजे जेवढा सपाट भागाचा आहे. इथे पाणी आहे त्यांचाही पण तेवढाच विकास झाला पाहिजे जेवढा की पाणी नाही त्या ठिकाणचा. म्हणजे समतोल विकास साधणं हे विकासाचं मुद्दे इथं वर आला होता. या कार्यक्रम कोणकोणते, या योजना काळात कोणकोणते कार्यक्रम सुरू केले, तर आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम 1973 मध्ये चालू केला. कारण का, 72 मध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडला होता भारतातला, त्यामुळे आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम 1973 ला सुरू केला. लघु शेतकरी विकास अधिकरण चालू केलं 1974 मध्ये. बोकारो प्रकल्प, पोलाद प्रकल्प लक्षात ठेवा, रशियाच्या मदतीने बोकारो प्रकल्प चालू केला. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेलची स्थापना करण्यात आली 4थ्या पंचवार्षिक योजनेत 1973 साली. विद्यार्थी मित्रांनो, वर्ष लय महत्व आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना सदस्यतेला महारत्न उद्योगांमध्ये याचा समावेश होत होती. या योजनेचा एक प्रॉब्लेम झाला, या योजनेमध्ये तेलाचा झटका बसला. ही योजना चालू झाली आणि योजना 69 ते 74 या कालावधीमध्ये जर विचार केला तर ऑइलचा पहिला शॉक जो आहे तो 1973 साली आपल्याला बसला होता. तेलाच्या किमतीत जागतिक मार्केटमध्ये 400% वाढल्या आणि याचा परिपाक म्हणजे काय, किंवा हा मुद्दा असा झाला की तेलाच्या किमती वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेवरती डायरेक्टली आपल्याला लोड येताना दिसतो, किंवा खर्च जो आहे तो नको त्या ठिकाणी म्हणजे तेलावरती खर्च होऊन गेला, जो की विकास योजनांवरती व्हायला पाहिजे होता. इथंच मी इतर पण 2 तेलाची शॉक घेऊन ठेवलेली, ती एवढ्यासाठीच घेऊन ठेवली की आपल्यासाठी तो मुद्दा क्लिअर राहतो. दुसरा तेलाचा झटका कधी बसला होता 1979 साली, जो की या योजनेचा भाग नव्हता खरं तर. 1979 साली बसला होता. 100% तेलाच्या किमती वाढल्या होत्या. आणि तिसरा तेलाचा शॉक, ज्याला मिनी शॉक म्हणतात, तो 1991 साली. या 2 गोष्टी मी पुढच्या योजनांमध्ये, परंतु इथे एका जागेवरती मुद्दे क्लिअर असावे. आजपर्यंत 3 ऑइल शॉक बसले असं म्हटलं जातं. 1973 ला बसला होता, 400% किमती वाढल्या होत्या. 1979 साली 100% किमती वाढल्या होत्या. आणि तिसरा तेलाचा झटका 1991 साली 40% किमती वाढलेल्या होत्या. म्हणजे काय, तर सर्वाधिक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की या योजनेमध्ये पण 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा प्रॉब्लेम जाणवला. त्यानंतर या योजनेच्या बाबतीत जर तुम्ही घटनाक्रम जर बघायचा झाला तर तुम्हाला मुद्दा दिसून येईल. 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जून 1970 मध्ये आपण MRTP कायदा 1969 स्वीकारला. लक्षात ठेवा, जून 1970 मध्ये मोनोपॉली रेस्ट्रिक्टेड ट्रेड पॉलिसी, त्याला म्हणतात MRTP कायदा, जुलै 1969 मध्ये स्वीकारला. जुलै 1969 मध्ये आपण 14 बँकांचं काय केलं, राष्ट्रीयकरण केलं. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी हे राष्ट्रीयकरण घडवून आणलं होतं. 1969 ला आपण अग्रणी बँक, लीड बँक स्कीम ज्याला म्हणतो, लीड बँक स्कीम सुरू केली. हा मुद्दा पुढे आपल्या लीड बँक वगैरे बघायचंच आहे. 1 जानेवारी 1971 ला भारतीय विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. भारतीय विमा महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली, 1 जानेवारी 1971 ला. 1972-73 मध्ये पहिल्यांदाच व्यापार तोल अनुकूल राहिला आपला. 1972-73 मध्ये आपला पहिल्यांदा 64 कोटी रुपये व्यापार खात्यावरती आपल्या शेष दिसून आला होता. याचा अर्थ काय, आपल्या निर्यातीपेक्षा आयातीपेक्षा निर्यात थोडी जास्त झाली होती. त्यानंतर 1973 साली बघाल तर फेरा कायदा संमत करण्यात आला. एकंदरीत 2-4 मुद्दे. MRTP वर क्वेश्चन आलेले, 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणावर खूप वेळेस क्वेश्चन विचारला आयोगाने. अग्रणी बँक योजना कधी सुरू झाली याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. फेरा कायदा कधी आला तर 1973 ला, यावरती पण क्वेश्चन आले. बरेच क्वेश्चन रिपीट आयोगामार्फत त्याच्यावर क्वेश्चन आलेले आपल्याला दिसतात. या योजनेच्या 4थ्या योजनेच्या बाबतीत जर बघाल तर मूल्यमापन काय म्हणू शकतो, पहिल्या 2 वर्षात प्रगती चांगली झाली. पहिल्या 2 वर्षात चांगली प्रगती, पुढील 3 वर्षात मात्र अपयश आलं. त्याचं कारण म्हणजे काय, आपल्याला 1965 नंतर 1971 साली भारत पाक युद्ध झालं आणि बांगलादेशामध्ये तयार झालेल्या निर्वासितांचा प्रश्न ते भारतात सामावून घ्यावा लागले. आतापर्यंत आपण तो प्रॉब्लेम फेस करतोय. आणि 1973 साली जो ऑइल शॉक बसला होता तो म्हणजे 400% ऑइलच्या ज्या किमती वाढल्या होत्या. हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी की ऑइलच्या 400% किमती वाढल्या आणि याच्यामुळे भारताच्या परकीय खात्यावरती शेष कमी झाला. हा एक मुद्दा इथे लक्षात राहण्याजोगा किंवा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा. त्यानंतर 4थ्या पंचवार्षिक योजनेनंतर आपली 5वी पंचवार्षिक योजना जी सुरू झाली तिचा कालावधी जर बघाल तर कालावधी होता 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979. समाप्त मात्र 1978 ला झाली होती, कारण सरकार मात्र त्या ठिकाणी इंदिरा गांधींचं पडलं होतं आणि मग मोरारजी देसाईंचं सरकार आलं होतं. मुख्य भर जो होता तो गरिबी हटाव किंवा दारिद्र्य निर्मूलनावरती होता. 5व्या योजनेपासूनच मुख्य भर जड उद्योगांपासून कुठे वळवला, गरिबी हटावकडे वळवला. हा मुद्दा लक्षात ठेवा. 4थ्या योजनेपर्यंत मुख्य भर हा जड उद्योगांशी रिलेटेड होता. 5व्या योजनेपासून जड उद्योगांपासून भर आता कुठे वळवला, गरिबी हटावकडे वळवला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात राहूया. प्रतिमान जे आहे ते ॲलन मान आणि अशोक रुद्र हे प्रतिमान वापरलं होतं.
लक्ष जे होतं ते 4.4% होतं, साध्य 4.8% झालं होतं. म्हणजे योजने जेवढं टार्गेट ठेवलं होतं योजना यशस्वी ठरली होती. या योजनेच्या बाबतीत जर इतर मुद्दे जर बघायचे झाले तर महत्वाच्या मुद्द्यांमध्ये बघा, सुरू केलेले कार्यक्रम जर बघा तर ट्रायसेम चालू झालं होतं. ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारा कार्यक्रम ट्रायसेम सुरू केला होता. किमान गरजा कार्यक्रम जो होता मिनिमम नीड प्रोग्राम 1974 ला याच योजनेत चालू झाला होता. कामाच्या बदल्यात अन्न फूड फॉर वर्क 1977 मध्ये कामासाठी अन्न देणारा भारतातला पहिलाच कार्यक्रम होता. इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात ठेवा, कामासाठी भारतात अन्न देण्याचा पहिला कार्यक्रम होता फूड फॉर वर्क 1977 ला. 1975 मध्ये 5 ग्रामीण प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या होत्या. 1976-77 ला दुसऱ्यांदा व्यापार तोल आपला अनुकूल राहिल्याचं दिसून आलं होतं. आय थिंक पहिल्यांदा 104 कोटी रुपये आणि दुसऱ्यांदा 64 कोटी रुपये काहीतरी शिल्लक राहिलं होतं. 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास कार्यक्रम सुरू केला होता, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम ज्याला आपण म्हणतो ICDS. 1977 साली वाळवंट विकास कार्यक्रम सुरू केला होता. 1976 मध्ये पहिली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आपण सुरू जाहीर केलं होतं. 1976 मध्ये आपण पहिल्यांदा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलं होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा, महत्वाचा आहे ना. आपलं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी ते 1976 मध्ये डिक्लेअर झालं होतं. योजनेचं मूल्यमापन 5 योजनेत काय झालं, अशुभ सुरुवात झाली. 73 ला ऑइल शॅक बसलेलं होतं, त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीत आपल्याला अपयश आलं होतं. त्यानंतर मार्च 1977 मध्ये मोरारजी देसाईंच्या नेतृत्वामध्ये जनता दलाचं सरकार आलं. 1 एप्रिल 1978 ला मोरारजी देसाईंनी पंचवार्षिक योजना बंद केली आणि सरकारी योजना सुरू केली. जानेवारी 1980 ला काँग्रेस परत तोपर्यंत काँग्रेसचे 2 भाग झाले होते, इंदिरा काँग्रेस आणि वाय काँग्रेस, यशवंतराव चव्हाणांचं काँग्रेस. तर आय काँग्रेसची सत्ता 1980 ला परत आली आणि 1 एप्रिल 1980 रोजी 6वी पंचवार्षिक योजना इंदिरा गांधींनी स्वतः सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. 6वी पंचवार्षिक योजना जर बघा तर 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या कालावधीमध्ये 6वी योजना राबवण्यात आली. योजनेचा मुख्य भर कशावरती होता, तर या योजनेचा मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती या घटकावर असल्याचं आपल्याला दिसून येतो. प्रतिमान कोणतं वापरलं, ॲलन व अशोक रुद्र. उद्दिष्ट कमी ठेवलं होतं, 5.2% टार्गेट ठेवलं होतं. या योजनेत कोणते कार्यक्रम सुरू केले, तर IRDP चालू केला, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम चालू केला. विशाखापट्टणम येथे पोलाद प्रकल्प सुरू केला होता आंध्र प्रदेशमध्ये. सलेम पोलाद प्रकल्प तामिळनाडूमध्ये सुरू केला होता, तो याच योजनेमध्ये केला होता. त्यानंतर घटनाक्रम जर तुम्ही बघाल तर घटनाक्रमामध्ये 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचं परत राष्ट्रीयकरण केले. 1969 साली 14 बँकांचं, 1980 साली 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस 1969 साली केलं होतं 14 बँकांचं, त्यावेळेस ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या, इथे मात्र ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1982 लाच नाबार्डची स्थापना केली. शिवरामन समितीच्या शिफारशीवरनं आपल्याकडे नॅशनल ऍग्रिकल्चर बँक अँड रुरल डेव्हलपमेंट या नावाने नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीवरून 1982 साली. खूप वेळेस क्वेश्चन आलेले कोणत्या समितीच्या शिफारशीवरून किती साली नाबार्डची स्थापना. त्यानंतर या योजनेचं जर तुम्ही मूल्यमापन जर 6व्या योजनेचं करायला जाल तर ही योजना यशस्वी झाली, कारण का टार्गेट 5.2चं ठेवलेलं होतं आणि आपण अचीव मात्र 5.1चं. म्हणजे काय, 5वी आणि 6वी दोन्ही योजना आपल्या सक्सेसफुल ठरताना दिसल्या होत्या या ठिकाणी. त्यानंतर पुढची योजना आली ती 7वी पंचवार्षिक योजना. 1985 साली राबवली गेली योजना. 1985 साली योजनेची सुरुवात झाली. 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 या कालामध्ये घोषवाक्य होते अन्न, रोजगार व उत्पादकता. घोषणा कोणती दिली ती, बेकारी हटाव. प्रश्न आलेला आहे, बेकारी हटावची घोषणा कोणत्या योजनेत दिली होती, बेकारी हटावची घोषणा 7व्या योजनेत होती. प्रतिमान कोणतं वापरलं, ब्रह्मानंद व वकील प्रतिमान वापरलं होतं आपण. या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना म्हणतात. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. रोजगार निर्मिती जनक योजना कोणत्या योजनेला म्हटलं जातं, तर 7व्या पंचवार्षिक योजनेला. राज्यसेवेमध्ये पण क्वेश्चन आलेले आहे. यावेळेस 1 डिसेंबर 2024च्या राज्यसेवेमध्ये क्वेश्चन आला होता. सर्वाधिक 7व्या योजनेचा सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रावर झाला होता, तर 7व्या योजनेचा सर्वाधिक खर्च हा ऊर्जा क्षेत्रावर झालेला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर सुरू केलेले कार्यक्रम ही रोजगार निर्मिती जनक योजना होती आणि या योजनेमध्ये तुम्ही जर बघाल तर सुरू केलेले कार्यक्रम कोणकोणते होते, तर या योजनेमध्ये पहिल्यांदा चालू केलेला होता तो इंदिरा आवास योजना. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर SC व ST समाजातील लोकांना मोफत घरे उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा आवास योजना केला. दशलक्ष विहिरी कार्यक्रम चालू केली होती 1988 साली. जवाहर रोजगार योजना स्वतंत्र भारतातील पहिली विकेंद्रीकृत योजना होती. विकेंद्रीकृत म्हणजे काय, जवाहर रोजगार योजना
अगोदरच्या योजना ज्या यायच्या या योजनेच्या अगोदर त्या संपूर्ण योजना या केंद्र सरकारमार्फत फंडिंग केलं जायचं. परंतु जवाहर रोजगार योजना पहिली होती की काही भर योजना राज्यामध्ये ज्या राबवली जाते त्या राज्यावरती. आज मी तिला योजनांचा मॅक्झिमम खर्च तर मी जर बघा तर एमजी नरेगा सारख्या योजना जर सोडल्या तर इतर योजनांमध्ये बऱ्याच ठिकाणी योजनांमध्ये 65-35% राज्य सरकार खर्च करते, 65% केंद्र सरकार, 65-35चा तालमेल दिसतोय आपल्याला. त्यानंतर मूल्यमापन जर बघितलं तर 7वी योजना ही यशस्वी योजना ठरली. प्रथमच भारताने 6% जास्त विकास दर साध्य केला, 6.1%, आणि दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं होतं या योजनेमध्ये, असे पण आपल्याला 7वी योजनेमध्ये दिसून येतं. त्यानंतर परत एकदा सरकार राजीव गांधींच्या निधनानंतर जर बघाल तर हत्येनंतर दुसऱ्यांदा योजनेला सुट्टी दिली गेली 1990-91 साली. या काळात वार्षिक योजना परत राबवल्या गेल्या 1990 ते 92. जुलै 1991ला रुपयाचं अवमूल्यन केलं गेलं आणि एलपीजी धोरण, खौजा धोरण ज्याला आपण म्हणतो, खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, हे याच कालावधीमध्ये ज्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि नुकतं ज्यांचं निधन झालं आपल्या डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, यांच्या काळात खौजा धोरण 1991 साली आपण खौजा धोरण, खासगीकरण किंवा एलपीजी मॉडेल आपण ज्याला म्हणतो त्याचा आपण स्वीकार केला होता. त्यानंतर मग आपण 8वी योजना 1992 साली सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. 8वी योजना जर बघाल तर 8वी योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997. या कालावधीमध्ये 8वी योजना राबवली गेली. मुख्य भर जो होता तो मानवी विकास आणि किंवा त्यालाच आपण मनुष्यबळ विकास म्हणतो, हा मुद्दा लक्षात ठेवा. इथं प्रतिमान कोणतं होतं? एचपीजी प्रतिमान वापरलं. उद्दिष्ट होतं पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणं. उद्दिष्ट लक्षात ठेवा, पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आणि लोकसंख्या वाढीचा वेग आपला प्रचंड वाढलेला होता, त्याला पण नियंत्रित करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं होतं. घटनाक्रम जर तुम्ही या योजनेमध्ये जर बघाल तर घटनाक्रमाच्या बाबतीत तुम्हाला दिसून येईल बरंच काही आहे या योजनेमध्ये. निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली 1996 साली, ज्याचे अध्यक्ष होते जे.बी. रामकृष्णन, हा पहिला मुद्दा. 1992-93 साली रुपया व्यापारी खात्यावर आंशिक परिवर्तनीय केला. 1993-94 ला रुपया व्यापारी खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला. 1994-95 ला रुपया चालू खात्यावरती पूर्ण परिवर्तनीय केला. अगोदर व्यापारी खात्यावर केला, नंतर चालू खात्यावर केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1992 मध्ये सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे की आपल्या शेअर मार्केटवरती नियंत्रण ठेवतं, सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. 1992 साली 73 व 74 घटना दुरुस्ती करण्यात आली. 1993-94 साली खासगी क्षेत्रात बँका स्थापनेस परवानगी दिली. स्वातंत्र्यानंतर पहिली जी खासगी क्षेत्रात बँक स्थापन झाली ती एचडीएफसी स्थापन झाली. त्यानंतर योजना जर बघितल्या तर या योजनेमध्ये योजना राबवल्या गेल्या तर राष्ट्रीय महिला कोष 1992-93 मध्ये सुरू केला होता. उद्देश काय होता? असंघटित क्षेत्रातील ज्या महिलांकडे निर्धन आहेत, पैसे नाहीत, अशा महिलांच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या. त्यानंतर आश्वासित रोजगार योजना सुरू करायची ठरली. त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू केली. महिला समृद्धी योजना सुरू केलेली होती. 1995 मध्ये मध्यान्ह आहार, जो की आजही पण दिला जातो विद्यार्थ्यांना, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जेवणाच्या सुट्टीमध्ये खिचडी वगैरे दिली जाते, तर हा मध्यान्ह आहार योजना 1995 ला सुरू करण्यात आली होती. या योजनेचं मूल्यमापन जर बघाल तुम्ही तर लक्ष्य 5.6% ठेवलेलं होतं, साध्य मात्र 6.68% झालं. म्हणजे काय, 8वी योजना 100% सक्सेसफुल ठरली. कृषीचं टार्गेट 3.5% ठेवलं होतं, 3.9% साध्य झालं. उद्योग 7.5चं टार्गेट ठेवलं, 7.9 साध्य झालं. सेवा 6.1चं टार्गेट ठेवलं, 7.9 साध्य झालं. म्हणजे काय, सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला अपेक्षित विकास झाल्याचं दिसून आलं या ठिकाणी. त्यानंतर मग पुढची योजना जर आपण बघायची झाली तर 8व्या योजनेनंतर 9वी योजना सुरू करण्यात आली. तिचा कालावधी होता 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002. या योजनेच्या कालावधीमध्ये आय.के. गुजराल, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. मुख्य भर कृषी व ग्राम विकासावरती दिला गेला. ग्रामीण विकासावर घोषवाक्य होते या योजनेचं, सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक वाढ. उद्दिष्ट काय होतं या योजनेचं? तर उद्दिष्ट होतं कृषी व ग्रामीण विकासास प्राधान्य देणे, आर्थिक वाढ लक्ष्य 6.5% करणे, शाश्वत विकास साध्य करणं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कारण का तर 2000 पासून आपण एमडीजीस कडे वळालो होतो त्यासाठी. त्यानंतर सर्वांना मूलभूत गरजा पुरवणे, ज्या फंडामेंटल नीड्स आहेत त्या लोकांच्या पूर्ण करणे. या योजनेचे विशेष घटनाक्रम जर बघितले तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल. पहिलं म्हणजे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण जे आहे 1997 साली, राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम 1998 ला सुरू केला. नवरत्न व मिनीरत्न शृंखला सुरू केल्या 1997 साली.
राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू केली. किती साली केली? तर कृषी विमा योजना सुरू केली 1999 साली. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलं 2000 साली. त्यानंतर फेमा कायदा लागू केला 1999 साली. त्यानंतर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू केली 1997 साली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना चालू केली 2000 साली. त्या योजनेत जर बघाल तर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997 साली चालू केली होती. अन्नपूर्णा योजना 2000 साली चालू केली होती. पेन्शन अन्नपूर्णा योजना म्हणजे काय? तर ज्यांना पेन्शन न मिळणारे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना 10 केजी धान्य पुरवायचं होतं. अंत्योदय अन्न योजना चालू केली होती 2000 साली. ज्या कुटुंबाला कर्ता पुरुष नाही त्या कुटुंबाला दरमहा 20 केजी धान्य पुरवलं जाणार होतं. गहू जो आहे तो 2 रुपये केजीने तर तांदूळ 2 रुपये केजीने दिला जाणार होता. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना चालू केली होती 2001 साली. सर्व शिक्षा अभियान चालू केलं होतं 2001 साली. आणि सोबतच तुम्ही जर बघाल तर मूल्यमापन जर या योजनेचं करायचं म्हटलं तर लक्ष्य टार्गेट 6.5% ठेवलं होतं. साध्य 5.5% झालं होतं. 5.5% जवळपास साध्य झालं होतं. म्हणजे सक्सेसफुल ठरलं होतं. त्यानंतर कारण काय होते तर कृषी वाढीचा जर कमीचा दर होता. थोडंसं टार्गेट 6.5% ठेवून 1% आपल्या विकास जर कमी राहिला त्याचं कारण म्हणजे काय तर कृषी वाढीचा दर कमी राहिला. ओडिशामध्ये आलेलं वादळ होतं. भुजचा भूकंप झाला आणि कारगिल युद्ध झालं 1998 साली. या म्हणजे इथे पण युद्ध झाल्यामुळे तरी सुद्धा आपण चांगला विकास दर साध्य केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर पुढची योजना जर बघायची झाली तर पुढची योजना जी होती ती 9वी योजनेनंतर 10वी योजना सर्वाधिक सक्सेसफुल योजना जिला आपण म्हटलं जातं. या योजनेचा कार्यकाळ होता 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 या कालावधीमध्ये. भारतातील सर्वाधिक यशस्वी योजना, सर्वाधिक अयशस्वी योजना 3री योजना, तर सर्वाधिक यशस्वी योजना 10वी योजना दिसून येते. लक्ष्य 8% होतं. दारिद्र्य 2007 पर्यंत 21% कमी करायचं होतं तर 2012 पर्यंत 11% कमी करायचं ठरलं होतं. त्यानंतर साक्षरतेच्या बाबतीत 2007 साली 75% पर्यंत करायची तर 2012 पर्यंत 80% पर्यंत साक्षरता न्यायची होती. जंगल 2007 मध्ये 25% पर्यंत न्यायची होती तर 2012 पर्यंत 33%, जेवढे ऑफिशियली लागतात तेवढे करायचे होते. त्यानंतर मूल्यमापन जर बघितलं तर टार्गेट या योजनेचं 10वीचं 8% ठेवलं होतं. साध्य मात्र 7.8% केलं होतं. म्हणजे मोठं टार्गेट या ठिकाणी साध्य झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना जर बघाल तर विद्यार्थी मित्रांनो मॅक्सिमम क्वेश्चन या योजनेवरती कंबाईन एक्झामिनेशन मध्ये बघाल तर 11वी योजनेचा घोषवाक्य जे आहे यावरती क्वेश्चन आले. 11वी योजना 1 एप्रिल 2007 ते 2012 मनमोहन सिंग पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात योजना राबवली गेली. घोषवाक्य होतं जलद व समावेशी वृद्धी. लक्ष्य 9%चं होतं. लक्ष्य किती होतं? 9% टार्गेट ठेवलं होतं. दृष्टिकोन काय होता? दारिद्र्य कमी करणे, रोजगार वृद्धी करणे, शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण करणे, पर्यावरण शाश्वतता साध्य करणं, लिंग समानता आणणे, शासन प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणायच्या. आणि या योजनेवरती क्षेत्रीय वाढ जर बघितली तर आपण टार्गेट ठेवलेले होते 4%, कृषीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये 10.11% आणि सेवा क्षेत्रामध्ये 9.11% आपल्या क्षेत्रीय वाढ दिसून आली. सुरुवातीला टार्गेट 9%चं ठेवलेलं होतं परंतु नंतर ते थोडंसं कमी केलं होतं, 8% पर्यंत आणलं होतं. वाढ 7.9%ची होती आणि साध्य मात्र टार्गेट जरी 7. साध्य फायनली आपल्याला किती झालं होतं? 8.2%चं झालं होतं. या योजनांना आपण थोडंसं डिटेलमध्ये 11वी 12वी योजनेची मी थोडक्यात मेन्शन केली. आपण 11वी 12वी योजना लगेचच डिटेलमध्ये पण बघणार आहे. 12वी योजना 1 एप्रिल 2012 मध्ये सुरू झाली आणि 31 मार्च 2017 पर्यंत संपणार होती परंतु सरकार बदललं, योजना काही पूर्ण रन झाली नाही. योजनेचं शिक्षक बघा तिकडे जलद आणि समावेश वृद्धी होती, इथे जलद शाश्वत शब्द आला आणि अधिक समावेश वृद्धी साध्य करायची होती. दोन्हीचे टायटल नक्की लक्षात ठेवा. टार्गेट ठेवलं होतं जीडीपी वाढीचा 8% टार्गेट ठेवलं होतं. कृषी क्षेत्रात 4%ने वाढायचं होतं, उद्योगात 7.6% आणि सेवामध्ये 9%ने वाढायचं होतं. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघा तर दृष्टिकोन जो होता तर दृष्टिकोनामध्ये तुम्हाला एक मुद्दा दिसून येईल की दारिद्र्य 10%ने कमी करणे होतं. सरासरी शालेय वर्ष 7% पर्यंत वाढवायची होती. अर्भक मृत्यूदर 25% पर्यंत तर माता मृत्यूदर 1% पर्यंत आणायचा होता. जलनदर 2.1% पर्यंत आणायचा होता. या योजनेमध्ये पायाभूत संरचनेत गुंतवणूक जीडीपीच्या 9% पर्यंत न्यायची होती. वीज गळतीचं प्रमाण 20% पर्यंत कमी करायचं होतं आणि सर्व गावांना 12 महिने रस्त्यांनी जोडायचं होतं. योजनेची वृद्धी जर तुम्ही बघाल तर 9वी 10वी योजनेमध्ये आपण किती टार्गेट ठरवले आणि त्यात अचीव किती झालं तर 9व्या योजनेमध्ये आपण 5.5 टार्गेट, 7.8
11वी मध्ये आपण 8.2% म्हणजे खूप चांगले टार्गेट अचीव्ह केल्याचं आपण दिसून येतं. मग नंतर सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर आपल्या नियोजन आयोगाच्या जागेवरती नीती आयोगाची आपल्याला स्थापना झाल्याची दिसून येते. नीती आयोगाची स्थापना जी झाली ती 1 जानेवारी 2015 तारीख विचारली की भारत नीती आयोगाची स्थापना कोणी केली, तर नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळामध्ये एनडीएचं जे सरकार आलं 2014 साली यांनी 1 जानेवारी 2015 साली पंचवार्षिक योजना बंद करून त्या जागी नीती आयोग आणला आणि 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना झाली. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, इन्स्टिट्यूट नाही हा, इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियासाठी भारत सरकारची ही थिंक टँक आहे. हा मुद्दा विचारला गेलाय. रचना कशी, अध्यक्ष असतात पंतप्रधान, उपाध्यक्ष पंतप्रधान मार्फत नेमला जातो, पूर्णकालीन सदस्य पंतप्रधान मार्फत नेमले जातात. त्यानंतर अंशकालीन सदस्य 2 असतात, पदसिद्ध सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळातील 4 मंत्री असतात, विशेष आमंत्रित सदस्य जर बघाल तर विशेषज्ञ असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी पंतप्रधानामार्फत नेमले जातात. या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर आपल्यासाठी महत्वाचा काही डेटा म्हणून जर तुम्ही म्हणत असाल तर सद्यस्थितीला उपाध्यक्ष कोण आहे राईट नावला, तर आपल्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष जे आहेत ते आहेत सुमन बेरी. हे आपल्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष राईट नावला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी सद्यस्थितीला आहेत BVR सुब्रमण्यम. हे आपले नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आहेत. पूर्णकालीन सदस्य जे आहेत या पूर्णकालीन सदस्यांमध्ये VK सारस्वत, प्राध्यापक रमेशचंद्र, डॉक्टर VK पॉल आणि अरविंद बिरमानी यांचा समावेश होताना दिसतोय. पदसिद्ध सदस्य ज्यांना आपण म्हणतो त्याच्यामध्ये 4 मंत्री घेतलेले आहेत, अमित शहा, शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन आणि राजनाथ सिंह यांचा समावेश होताना दिसतोय. आणि यावर्षीची जी 9वी बैठक झाली नीती आयोगाची 27 जुलै 2024 याची थीम काय होती, तर विकसित भारत आहे 2047 2047 विकसित भारत अशी याची थीम असल्याची आपल्याला दिसून येते. एकंदरीत हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे, हा पण भाग लक्षात असू द्या. त्यानंतर पंचवार्षिक योजनांमध्ये तुम्ही जर बघाल तर कोणकोणत्या योजनांमध्ये कशा कशावर भर, तर 6वी 7वी योजना जी आहे 6वी 7वी 8वी आणि 9वी यांच्यावरती ऊर्जा क्षेत्रावर भर दिलेला आहे. तर 10वी 11वी 12वी योजनेमध्ये सामाजिक क्षेत्रावरती किंवा सामाजिक सेवा या क्षेत्रावरती भर दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय 7वी 8वी 9वी यांच्यावरती ऊर्जा 6वी 7वी 8वी 9वी योजना या 4 योजनांमध्ये ऊर्जा क्षेत्रावर भर दिला. 10वी 11वी आणि 12वी सामाजिक सेवा या क्षेत्रावरती सर्वाधिक खर्च केला गेलेला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर मी जसं म्हटलं तुम्हाला की आपल्याला एक काही गोष्टी डिटेलमध्ये बघायच्या. तर 11वी योजना जी आहे थोडी डिटेलमध्ये बघायची होती, 11वी आणि 12वी योजना. तर 11वी योजना पंचवार्षिक योजना जी आहे तिचा कार्यकाळ जर बघाल तर 11वी योजनेचा कार्यकाळ हा 1 एप्रिल 2007 ते आपल्याला दिसून येईल 31 मार्च 2012 या कालावधीमध्ये होता. घोषवाक्य बघितलं जलसमावेश वृद्धी, गतिशील व समावेश वृद्धी असं पण म्हणतात. लक्ष्य 9% ठेवलेलं होतं आपण, टार्गेट किती होतं त्याचं 9%. नंतरच्या कालावधीमध्ये ते बदलवलं गेलं आणि 8.1% ठेवलं गेलेलं होतं. कृषी 4% साध्य करायचं होतं, उद्योगमध्ये 9% साध्य करायचं होतं, तर सेवा क्षेत्रामध्ये 10.11% आपण साध्य करायचं ठरवलेलं होतं. टार्गेट अचीव्ह झालं ते 7.9%. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला सेवा क्षेत्रामध्ये जवळपास आपण 9%, 9.8%, 10% पर्यंत पोहोचलो होतो. वृद्धी दर का कमी झाला होता, तर वृद्धी दर कमी होण्याचे कारण होते 2008 मधील अमेरिकेचं सबप्राईम संकट आलं होतं, अमेरिकेत मंदी आली होती. 2009 मधील मोसमी पावसाचा अभाव झाला होता आणि 2011 मधील युरोपियन कर्जाचं संकट आलं होतं भारतावरती. 2011च्या योजनेनुसार किंवा 11व्या पंचवार्षिक योजनेचा वृद्धी दर कमी असण्याची बेसिक रिझन काय, 2008 मधील अमेरिकेचं सबप्राईम संकट म्हणजे आर्थिक मंदी आली होती अमेरिकेमध्ये. त्यानंतर 2009 मधील मोसमी पावसाचा अभाव दिसून आला. 2011 मधील युरोपियन कर्जाचं संकट आलं होतं. हा एक मुद्दा इथे महत्वाचा आहे. दृष्टिकोन काय स्वीकारलेला होता, तर दृष्टिकोन जर बघितले तर दारिद्र्य कमी करायचं होतं, रोजगार वृद्धी करायची होती, शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण करायचं होतं, पर्यावरण शाश्वतता साध्य करायची होती, लिंग समानता साध्य करायची होती आणि शासन प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणायच्या होत्या. हा मुद्दा पण इथे महत्वाचा आहे. त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारीच्या बाबतीत आपण काय केलं, हा इथे बघा काही गोष्टी डिटेलमध्ये बघतोय. तर दारिद्र्य व बेरोजगारीच्या बाबतीत जर बघाल तर दारिद्र्याचं प्रमाण आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 10% कमी करायचं होतं. 58 दशलक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या होत्या.
सुशिक्षित बेरोजगारांची 5% खाली आणायची होते. अकुशल कामगारांच्या मजुरी रोजगारात 20% वाढ करून आणायची होती. विद्यार्थी मित्रांनो, हे मुद्दे लक्षात ठेवा. राज्यसेवेला पण याच्यावरती क्वेश्चन येत आहेत. त्यानंतर शिक्षणामध्ये काय करायचं होतं बघा. शिक्षणामध्ये प्राथमिक शाळेनंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती 2003-04 मधील 53.2% 2011-12 मध्ये आपल्याला 20% पर्यंत खाली आणायची होती. 7 वर्षापेक्षा जास्त वयाची साक्षरता 85% न्यायची होती आपल्याला. स्त्री पुरुष साक्षरता तफावत 10% पर्यंत खाली आणायची होती. उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 10% 15% न्यायची होती. आणि प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाची किमान विकासाचे मानक तयार करायचं होतं. मुद्दे लक्षात ठेवा. एकदा रिपीट वाचून घ्या, कारण का हे मुद्दे विचारले जाऊ शकतात, असेच मुद्दे आहेत. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जर विचार कराल तर आरोग्याच्या बाबतीत एक मुद्दा इथे दिसून येतो, तो म्हणजे शिशु मृत्यू दर 28% पर्यंत व माता मृत्यू दर 10% पर्यंत कमी करायचा होता. एकूण जन्म दर 2.1 पर्यंत कमी करायचा होता. 2009 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी पुरवठा करायचा होता. 0 ते 3 वयोगटातील मुलांचं कुपोषण निम्म्यावर आणायचं होतं. तसेच स्त्रिया तसेच मुलींच्या रक्तक्षयाचं प्रमाण, अॅनिमियाचं प्रमाण आपल्याला निम्म्यावर आणायचं होतं. हे आरोग्याच्या बाबतीतलं टार्गेट ठेवलेलं होतं आपण. त्यानंतर पायाभूत सुविधांच्या बाबतीत जर तुम्ही विचार कराल तर पायाभूत सुविधांच्या बाबतीत आपण काय विचार केला होता, तर पायाभूत सुविधांमध्ये 2009 पर्यंत सर्व खेडे व दारिद्र्यरेषेखाली लोकांना वीज जोडणी पूर्णपणे वीज मिळवून देणे होतं. त्यानंतर 2015 पर्यंत सर्व वास्त्यावर सर्व ऋतूत टिकतील अशा रस्त्यांनी जोडायच्या होत्या. 2007 पर्यंत सर्व खेड्यांना टेलिफोन, तर 2012 पर्यंत ब्रॉडबँड सेवांना जोडायचं होतं. 2012 पर्यंत ग्रामीण गरिबांना घर बांधण्यासाठी जागा, तर 2016-17 पर्यंत घर उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करायचा होता. एकंदरीत या 11 योजनेमधले मी काही डिटेल पॉईंट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी विशेष काही नाही या ठिकाणी. ज्यांना जास्त डिटेल्स मध्ये आवश्यकता आहे त्यांनी नक्की बघून घ्यावं. त्यानंतर पर्यावरण शाश्वतता जर तुम्ही बघाल तर पर्यावरण व शाश्वततेमध्ये वने व झाडांचे आच्छादन क्षेत्र 5% वाढवायचं होतं आपल्याला एका योजनेत, 11 योजनेत. 2011-12 पर्यंत WHO जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे हवा शुद्धीचे मानक आहेत ते प्राप्त करायचे होते. 2011-12 पर्यंत नद्या, शहरी घनकचऱ्याचं आपल्याला व्यवस्थापन करून स्वच्छता राखायची होती. ऊर्जा कार्यक्षमता 2016-17 पर्यंत 20% वाढवायची होती. भारताने हवा शुद्धी मोजण्यासाठी WHOच्या मानकाऐवजी काय आपलं वापरलं, NAAQs हे मानांकन वापरले. कारण हे मानांकन 12 प्रदूषकांशी संबंधित होते. NAAQs म्हणजे काय, नॅशनल अँबिएंट एअर क्वालिटी स्टँडर्ड वापरले आपण आणि त्याच्यावरनं काढली होती. मी हा एक्स्ट्राचा 11 योजनेमधला डेटा सांगतोय फार डिटेलमध्ये. ज्यांना कमी डेटा हवा असेल त्यांच्या बाबतीत आपण 11वी-12वी योजना अगोदरच मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जर बघायचा झाला तर ती येते 12वी पंचवार्षिक योजना. तर या 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये काही मुद्दे जर महत्वाचे बघायचे झाले तर कालावधी बघितलेला आपण 2012 ते 17 विशेष मागाशीच बघितलं. जल शाश्वत आणि अधिक समावेश वृद्धी, जीडीपी वाढ लक्ष ठेवलं होतं 8%. सेवामध्ये 9% पर्यंत वाढ करायची होती आपल्याला. दृष्टिकोन बघितले होते मागाशी, दारिद्र्य 10% कमी करायचं होतं. सरासरी शालेय वर्ष 7 वर्षांपर्यंत वाढवायचे होते. अर्भक मृत्यू दर 25 पर्यंत आणणे, तर माता मृत्यू दर 1% पर्यंत कमी करायचा होता. जन्म दर 2.1 पर्यंत आणायचं 12 योजनेमध्ये टार्गेट ठेवलेलं होतं. त्यानंतर पायाभूत संरचनेत गुंतवणूक जीडीपीच्या 9% पर्यंत आपल्याला न्यायची होती. वीज गळतीचं प्रमाण आपल्याला 20% पर्यंत कमी करायचं होतं आणि सर्व गावांना आपल्याला 12 रस्त्याने जोडायचे हे टार्गेट पण या ठिकाणी आपण ठेवलेलं होतं. मग दारिद्र्य निर्मूलन व बेरोजगारीच्या बाबतीत काय, दारिद्र्याचं प्रमाण 10% कमी करायचं होतं आणि गैरकृषी क्षेत्रात आपल्याला 50.3 दशलक्ष नवीन रोजगार निर्माण करायचे होते. शिक्षणाच्या बाबतीत शाळेत जाण्याची सरासरी वर्ष 7 वर्षांपर्यंत वाढवायचे होते. उच्च शिक्षणाच्या कौशल्य विकासासाठी 2 दशलक्ष जागा निर्माण करायच्या होत्या. शिक्षणातील सामाजिक व लैंगिक असमानता दूर करायची होती. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जर बघाल तर आरोग्याच्या बाबतीत माता मृत्यू दर 1% पर्यंत, शिशु मृत्यू दर 25 पर्यंत व बाललिंग गुणोत्तर 950 पर्यंत वाढवायचं टार्गेट ठेवलं होतं. एकूण जन्म दर 2.1% पर्यंत आणायचा होता. 0 ते 5 वयोगटातील बालकांचं कुपोषण 2005च्या निम्म्यावर आणायचं टार्गेट त्या ठिकाणी आपण 12वी पंचवार्षिक योजनेत ठेवलं होतं. त्यानंतर पायाभूत सुविधांच्या बाबतीत जर विचार कराल तर 12वी पंचवार्षिक योजनेत पायाभूत सुविधा क्षेत्रात जीडीपीच्या 9% गुंतवणूक करायचं आपण टार्गेट ठेवलेलं होतं. सिंचन क्षेत्राचं प्रमाण 90 वरून 103 दशलक्ष हेक्टरवरती न्यायचं होतं. सर्व खेड्यांना वीज पुरवठा करायचा होता. सर्व खेडी 12 रस्त्यांनी जोडायची होती. राष्ट्रीय व राज्य महामार्ग दुपदरीकरण करायचं होतं. ग्रामीण टेलिडेन्सिटी फोनचे कनेक्शन जे आहे ते 70% पर्यंत 12 योजनेत वाढवायचे होते. 50% ग्रामीण जनतेला 55 लिटर पेयजल तसेच 50% ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे होते. टार्गेट खूप छान ठेवलेले होते.
पर्यावरणाच्या बाबतीत जर म्हणाल तर वनाच्छादन वार्षिक 1 दशलक्ष हेक्टरने वाढवायचं होतं. 30,000 मेगावॅट पुनर्निर्मित क्षमता ऊर्जा तयार करायचं टार्गेट ठेवलं होतं, म्हणजे सोलर एनर्जी, विंड एनर्जी आपण ज्याला म्हणतो ते. आणि प्रदूषित वायू उत्सर्जन 2030 च्या 2005च्या तुलनेत 25% कमी करायचं होतं टार्गेट होते. 12 योजनेची योजना मात्र पूर्ण होऊ शकली नाही. आणि या योजनेच्या मध्ये सेवा पोचचं जे टार्गेट ठेवलेलं होतं ते 90% भारतीयांपर्यंत बँकिंग सुविधा पुरवायची होती 12 योजनेमध्ये. आणि आहारचा वापर करून थेट आधार जे आहे त्या आधारचा वापर करून थेट हस्तांतरण, जे रकमा जे आहे त्या लोकांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरित करायचे होते. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 12 योजना मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मगाशी काही वेळेमध्ये. एका तासभराच्या कालावधीमध्ये 1 ते 12 योजना आर्थिक नियोजनासहित जर बघितलं आपण तरी काय. जर या योजनांना या स्वरूपात आपण जर बघितलेलं असेल तर मला नाही वाटत कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण या ठिकाणी जाणवेल. कारण का, एवढे मुद्दे जर क्लिअर असतील तर आर्थिक नियोजन किंवा पंचवार्षिक योजना म्हणतात ज्याच्यावरती हमखास 1 ते 3 क्वेश्चन येत आहेत, यातला एकही क्वेश्चन आपल्याला चुकताना दिसत नाही. त्यामुळे व्यवस्थित याला बघा. व्यवस्थित जर तुम्ही या गोष्टी जर केल्या तर मला नाही वाटत की यामध्ये कोणती अडचण येईल. या संदर्भात कोणतीही अडचण आली, नोट्स संदर्भात असेल किंवा नोट्स हव्या असतील, काही असेल तर स्पर्धा विश्व अकॅडमी, जिकेरन स्पर्धा विश्व अकॅडमी नाशिक यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्कासाठी नंबर आहे 86 24 02 98 07. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे आपल्या जवळचे लोक आहेत त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके.